नमस्कार शेतकरी बंधूंनो. आता आमची हळदीमध्ये जे गवत आहे त्या गवतावर फवारणीची तयारी चालू आहे. हे आहे ग्लायफोसेट 41%. आणि हा 20 लिटरचा पंप आहे. आणि हे हा 75 ml चं माप आहे. हे एक याच्यात टाकतो. आणखी 25 मिली यात घ्यावं लागेल. 25 घे याच्यात, म्हणजे 100 मिली होऊन जाईल. बस बस बस, टाक, थोडं टाक. हे 25 मिली म्हणजे हे झालं 100 मिली औषध. यामध्ये आधी पाणी टाकलेलं आहे आणि उरलेला हा पंप आता भरून याची लेवल आली म्हणजे याला असं हलवून हे औषध मिसळून घेतले जाते. आणि हे ग्लायफोसेट 41% कुठल्याही कंपनीचं घ्या, हे युनिव्हर्सल किलर आहे. म्हणजे ज्या वनस्पतीवर हे पडेल त्या वनस्पतीला हे नष्ट करेल. हळदीमध्ये आमच्या तण खूप आहे. कारण असं झालं की यावेळी सुरुवातीला पाऊस नव्हता, जर्मिनेशन लेट झालं आणि उशिरा उगवण झाल्यामुळे तणाचा प्रादुर्भाव झाला. तर आता हळदीची रोपं चुकवून हे आम्हाला बेडवर घ्यायचं आहे. तर आता हा पंप भरला, पाठीवर घेतला की आपण तिकडे जाऊ आणि मी तुम्हाला प्रत्यक्ष फवारणी दाखवतो. हे बेडगे आता आपण बघतात की बेडवर फवारणी चालू आहे. आणि यामध्ये हे काँग्रेस गवत खूप उगवलं आहे. आणि इथे बघा, आता हळदीची उगवण झाली आहे आणि ही झाडं चुकवून बेडवर फवारणी चालू आहे. अशी जर आपण फवारणी केली व्यवस्थित तर पूर्ण गवताचं नियंत्रण शक्य आहे आणि आपल्याला निंदन करायचंही काम पडणार नाही. यावेळी हळदीची उगवण कमी असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी असा प्रॉब्लेम आला. तर त्या ठिकाणी आपण ग्लायफोसेटचा अगदी व्यवस्थित मर्यादित वापर जर केला, झाडं चुकवून जर अशी फवारणी केली, कारण नोझल जमिनीच्या जवळ असं ठेवायचं आहे आणि फवारणी करायची आहे, तर चांगलं तण नियंत्रण होईल. हे सगळं गवत नष्ट झाल्यानंतर याचा एक परत व्हिडिओ मी बनवेन आणि आपल्या माहितीसाठी आणि आपल्याला आपल्या शेतात तसं करता यावं म्हणून मी परत तो तुम्हाला मीडियावर टाकेन. धन्यवाद.